तर धुरंधर 2चं ट्रेलर नुकतंच रिलीज झालंय. चला तर त्याचं माझ्याकडून छोटंसं ब्रेकडाऊन करूयात. तर ट्रेलरची सुरुवात धुरंधर 1 जिथून सुरू झाला होता. हिंदू बहुत ही डरपोक कौम है. पड़ोस में रहते हैं हम. कूदे भर का जोर लगा लो, बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो. त्याच डायलॉग सोबत होते. त्यानंतर आपल्याला रेड स्क्रीन मध्ये पार्ट 1 चे रणवीर सिंगचे अग्रेसिव्हनेस चे सीन्स दाखवतात व त्या डायलॉगला रॉंग प्रूफ करते की हिंदू व हिंदुस्तान काही डरपोक नाहीये, ते घरामध्ये घुसून मारतात. त्यानंतर आपल्याला पुढे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की न्यूज चॅनल्समध्ये बातमी चालू आहे की रहमान डकेच्या मृत्यूमुळे लिहारीमध्ये दंगे सुरू झालेत व आता कोण लिहारीचा बादशाह बनणार. सबसे बड़ा सवाल, रहमान डकैत की मौत के बाद कौन बनेगा लियारी का बादशाह. त्यानंतर आपल्याला आरी आरी तेरी मेरी एक जिंदरी या गाण्यावर फास्ट बेस ऍक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती रणवीर सिंगचा आधीचा लुक म्हणजे इंडियामध्ये असतानाचा ते पाहायला मिळतो व इंट्रोड्युसिंग जसप्रीत सिंग रंगी हे स्क्रीनवरती येतं आणि तुम्ही फक्त हे सीन पहा, किती ब्युटिफुल व किती सिनेमॅटिक वाटतंय. तुम्हाला जर आठवत असेल, जेव्हा धुरंधर पार्ट 1चं ट्रेलर आलं होतं तेव्हा सर्व कॅरेक्टर्सचे नाव सांगितले होते, पण रणवीर सिंगचं नाव सांगितलेलं नव्हतं. त्याला फक्त रॅट ऑफ गॉड असं म्हणलं होतं. पण या ट्रेलरमध्ये इंट्रोड्युसिंग जसप्रीत सिंग दिलं, याचा अर्थ आपल्याला या पार्टमध्ये या कॅरेक्टरची डिटेल बॅक स्टोरी व त्याच्यावरती खूप फोकस असणार. त्यानंतर आपल्याला असलम चौधरी दिसतो व ते मला वाटतं लिहारीमध्येच आहे व तिथलच्या स्मॉल गँगस्टर्सला पकडून म्हणतोय की जहां दर्द है वहां मर्द है लाले, व त्याला धड कोणी शूट करतोय. क्या दर्द है वहां मर्द है. कट टू नेक्स्ट सीन. आपल्याला रस्त्यावरती हमजा ही लोकांना पैसे वाटताना दिसतो. काळी जॅकेट, डोळ्यावरती चष्मा, चेहऱ्यावरती रुबाबदार दाढी व ॲटिट्यूड एका राजावनी. याचा अर्थ तर नक्कीच आहे की लिहारीचा बादशाह आपला हमजाच बनलाय. पण ते कसा बनला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. रहमान डकेच्या बायकोचं, नंतर उझेरचं व बाकीच्या गँग मेंबर्सचं काय झालं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कट टू नेक्स्ट सीन. आपल्याला मेजर इक्बाल पाहायला मिळतो व बोलतो की अगोदर पण एका भारतीय एजंटचं डोसकं कापून अडकवलं होतं व आता परत एकदा मला तसंच करावं लागेल. हे ऐकून मेजरला हमजाबद्दल सर्व कळलं असेल असं वाटतं व ते हमजाबद्दलच बोलत आहे असं वाटतं व इमिडिएटली आपल्याला हमजा रडताना दिसतो. याचा अर्थ असा पण होऊ शकतो की ते जे ज्यूसवाले चाचा होते त्यांच्याबद्दल इक्बालला काही कळलं असेल व मेजर इक्बालने त्यांनाच मारला असेल. त्यानंतर आपल्याला एलिना हातात बंदूक घेऊन दिसते व तिच्या डोळ्यात पाणी होतं. याचा अर्थ एलिनाला हमजाबद्दल कळलं असेल व तिने हमजाकडे बंदूक केली असेल व त्यात हमजा तिला समजवण्याचा प्रयत्न करेल व त्यांच्या झपटाझपटीमध्ये एलिनाला गोळी लागेल. त्यामुळे पण कदाचित हमजा रडू शकतो, कारण ते हमजाचा रडायचा सीन एक घरामध्ये दिसतोय आणि एलिनाचा पण ते सीन त्याच घरामध्ये दिसतोय. कट टू नेक्स्ट सीन. आपल्याला अजय सान्याल हौसला, इंधन बदला हे 3 वाक्य बोलताना दिसतो. त्यानंतर कट टू हमजा दिसतो एका घरामध्ये पडलेला व त्याच्या अंगावरती घराच्या बिल्डिंग्स पडलेल्या. आणि त्यानंतर कट टू डायलॉग येतं की लेडीज अँड जेंटलमॅन, यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस. त्यानंतर आपल्याला हमजा त्याच घरामध्ये 2 लोकांना मारताना दिसतो. मे बी ते मेजर इक्बाल व खनानी ब्रदर्स असतील. व त्यानंतर आपल्याला ओझरचे पण 2-3 सेकंडचे 3-4 सीन्स पाहायला मिळतात. एका सीनमध्ये तो मार्केटमध्ये आहे व त्याच्या चेहऱ्यावरती पूर्ण लाल रक्त आहे व त्याचा चेहरा एकदम आश्चर्यकारक आहे. मे बी त्यानं कुणाला तरी मारलं असेल व तिथे त्याला कळलं असेल की रहमान डकेतला खरं कोण मारले. व एका सीन मध्ये ते कुणाच्या तरी डोसक्यासोबत फुटबॉल खेळताना दिसतो. हे ऍक्च्युली रिअल मध्ये पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. आपल्याला ट्रेलर मध्ये खूप सीन्स जसप्रीत सिंगचे पाहायला मिळतात. याचा अर्थ बॅक स्टोरी अर्धा तास ते पाऊण तास चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या फिल्मचा हिरो फायनली एक डायलॉग बोलताना दिसतो. पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा, म्हणजे पाकिस्तानची किस्मत आता भारत ठरवणार. व त्यानंतर अभिमानाने स्क्रीनवरती लिहून येतं 19 मार्च. टॉक्सिक सारखं नाही, सगळे पोस्टर टीझर आणून एंड ट्रेलरच्या टायमालाच लगे माघार घेणं. त्यानंतर येतो माझा फेवरेट सीन राकेश बेदी सोबतचा. या सीन मध्ये जमील जमाली बोलतो की जबारी साहब आपने बदके तो बहुत अच्छी पाल रखी है. आणि त्यापुढेच पांढरे शर्ट घालून असलम चौधरी बसलेला असतो. आपने बतखे तो बड़ी सफेद पाल रखी है अपने फार्म हाउस में. या बटक्स आर रियली व्हाइट. पार्ट 1 मध्ये असलम चौधरी त्यांना सुअर म्हणला होता व इथे ते त्याला बदक म्हणतो. ते पाहायला खूप फनी वाटतं. पण या सीन मध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्या दोघांसोबत आणखीन एक जण आहे. जमील जमाली पण त्याला साहब म्हणून बोलतोय व असलम चौधरी पण त्याच्या पुढे एकदम गार बसलेला आहे.
याचा अर्थ तेच बडे साहब आहे का तिथलचा एक मोठा पॉलिटिशियन आहे? वेल काही पण असो, पण मूवी खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे नक्की. यावेळेस रिव्हेंज म्हणजे रिव्हेंजच होणार. धुरंधर 1चा रन टाइम जवळजवळ 4 तास होता व धुरंधर 2चा 3 घंटे 34 मिनिटे असणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट, जर मूवी ही 19 मार्चला रिलीज होणार आहे, पण 18 मार्चला त्याचे पेड प्रिव्ह्यूज होणार आहेत. म्हणजे कोणा जर 18 मार्चलाच मूवी बघायची असेल तर थोडेफार एक्स्ट्रा पैसे देऊन पाहावी लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं थोडक्यात एक ब्रेकडाऊन. तर ठीक आहे मित्रांनो, 19 मार्चला डिटेल रिव्ह्यू पाहूयात. तोपर्यंत तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर.